गोवंश वाचवा, गोवंश वाचवा, जाती पातीला भावांनो, आपण सर्वांनी आता एकत्र आलेलो आहोत. तोपर्यंत आपण रोडला एका साईडला थांबायचंय, कारण की आपल्या सोबत आपल्या माता सर्व धर्मबांधवांना एक सूचना आहे. सगळ्यांना आवाज येतो, आपला आवाज त्याचा रूट राहील आपल्या मोर्चाच्या रूट महिलाच्या नंतर माता बहिणी पुणे शहरामध्ये भव्य असा हिंदूंनी मोर्चा काढलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण बांगलादेशामध्ये हिंदूवरती होत असलेला अन्याय अत्याचार हा त्वरित थांबवावा. ज्या वेळी हिंदूवरती अन्याय अत्याचार होईल त्यावेळीला प्रभू श्रीरामाचा हिंदू धर्माचा भगवी पताका घेऊन प्रत्येक एक वानर सैनिक रस्त्यावरती येईल आणि हिंदू धर्म वाचल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवरती मोर्चा काढून बांगलादेशातील हिंदूंना ताबडतोब त्यांना संरक्षण द्यावं, अन्यथा या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत. आणि याही पुढे असाच हिंदू एकजुटीचे तुम्हाला दर्शन या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये दिसेल, कारण की हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रच राहणार आहे. जय श्रीराम. आपल्या शेजारील राष्ट्र बांगलादेश या ठिकाणी वारंवार मागच्या 6 महिन्यापासून वर्षापासून आपण पाहतो, इथून मागे भारतापासून वेगळं झाल्यापासून पाहतो त्या ठिकाणी राहणारा अल्पसंख्याक हिंदू असेल, बौद्ध भिक्खू असेल, हिंदूंची आस्था आणि आराध्य देवतांचे मंदिर असतील याचा विध्वंस करण्याचं काम त्या ठिकाणची जमात करत आहे. पण हे सर्व होत असताना हिंदूंनाच वेळोवेळी टार्गेट केलं जातं. नुसतं टार्गेट नाही, मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना या बांगलादेशमध्ये होतात. एका माणसाचे जर 35 तुकडे या बांगलादेशमध्ये होत असतील, त्यासोबतच ज्या माता भगिनी त्या ठिकाणी हिंदू माता भगिनी राहतात यांना बुरखा घालावा किंवा हिजाब घालावा यासाठी त्या महिलांच्या इज्जतीची खेळवाड या बांगलादेशमध्ये होतो. त्यांच्या इज्जतीचे धिंदोडे एक अवघी 14 वर्षाच्या मुलीचे जर का तिथं इज्जतीचे धिंदोडे काढले जातील, तिला नग्न करून जर का तिच्यावर वार केले जातील, तर भारतातलाच नाही तर संबंध विश्वामधला हिंदू कुणीही शांत बसणार नाही. मानवाधिकाराच्या गप्पा हाणणारे, मानवाधिकाराचे सो कॉल्ड पुरोगामी देशामध्ये कुठलीही घटना झाली, हिंदूंकडून जर काही झालं तर त्यावेळेस ऍक्शन घेतात. पण भारत देशामध्येच नाही तर वर्ल्डमध्ये कुठल्याही हिंदूवर, माता भगिनींवर अत्याचार होताना, हिंदूंच्या देवदेवतांचे मंदिर विध्वंस करताना हे मानवाधिकारवाले डोळ्याला पट्टी लावून बसतात का काय, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलाय. त्याच हेतूनं भारतभरामध्ये आज जागतिक मानवाधिकार दिनाचं औचित्य साधत परळीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय. आम्ही भारत सरकारला विनंती करणार आहोत, या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा आमचा हिंदू बांधव आहे. प्रत्येक हिंदू माता ही आमची माता, एक हिंदू नेक हिंदू या भावनेतून त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम परळीचे हिंदू बांधव आज या ठिकाणी करत आहे.